Hello friends, today lecture discussing about the quality control and inspection, chapter number 4th in industrial engineering and quality control subject. Name of the chapter, quality control and inspection. Weightage of marks 10 marks. Teaching hours 6. In this chapter syllabus content is meaning of quality product and services, quality characteristics, quality of design, quality of conformance, quality of performance, concept of reliability, cost, quality assurance, cost of rework and repair, quality and inspection, quality circle. In quality economics, cost of quality confirmation, cost of quality appraisal, prevention, external and internal failure cost, quality function deployment, basic concept and areas of application. Next content, various QC tools such that course and effect diagram, check sheet, histogram, Pareto chart and scatter diagram. Inspection definition and meaning. Difference between inspection and quality control. Classification of inspection is that process inspection, final inspection, raw material inspection, tool and gauge inspection, and then role of quality control inspector or supervisor. What is the meaning of quality? Quality is a relative term commonly used with reference to the end use of the product. आता याच्यामध्ये इनपुट, प्रोसेस अँड आउटपुट. इनपुटमध्ये आपण जे रिसोर्सेस आहेत तेच काय, मॅन, मशीन, मटेरियल, नॉलेज, आयडियाज, हे जे आहे ते इनपुट आहे. प्रोसेस म्हणजेच काय, त्याच्यावर मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसिंग करणार आहे, त्याचं प्रोडक्शन करणार आहे. आणि आउटपुट जो बाहेर येणारा प्रोडक्ट आहे, फिनिश्ड प्रोडक्ट, त्याला म्हणतो आपण आउटपुट. हे आता आउटपुट बाहेर आल्यानंतर ते कुणाकडे जाणार आहे, युजर्सच्या हाती जाणार आहे. युजर्स मीन्स कस्टमर. आणि क्वालिटी ही टर्म अशी आहे कॉमनली युज्ड विथ रेफरन्स टू द एंड यूज ऑफ द प्रोडक्ट. त्या प्रोडक्टचा यूज करणारा जो आहे त्याच्या थ्रू आपल्याला त्याची क्वालिटी कळणार आहे. समजा एक्झाम्पल, एखादी चायना मेड प्रोडक्ट आहे आणि एक आहे जापानीज मेड. जपानमध्ये एका कंपनीने एक प्रोडक्ट बनलेला आहे आणि तसाच प्रोडक्ट आपण चायना म्हणून घेतलेला आहे. याच्यामध्ये डिफरन्स असणार आहे. मग याच्यामध्ये काय काय आलं, त्या प्रोडक्टची लाईफ, अपीअरन्स, त्या प्रोडक्टचा परफॉर्मन्स, रिलायबिलिटी, मेंटेनेबिलिटी, हे जे त्याचे फीचर्स आहेत, क्वालिटीचे फीचर्स जे आहेत ते त्याच्यामध्ये डिफरन्स असणार आहे. जपान मॉडेल प्रोडक्टमध्ये आणि चायना मॉडेल प्रोडक्टमध्ये, या दोन्हीमध्ये डिफरन्स असणार आहे. त्याची लाईफ कमी जास्त असू शकते. त्याच्यामध्ये रिलायबिलिटी जे ॲश्युरन्स कमी जास्त असू शकतो. ओके. त्या प्रोडक्ट थ्रू होणार परफॉर्मन्स, एखादं मशीन आहे तर त्याच्या थ्रू होणारा परफॉर्मन्स जो आहे तो हाय
आणि लो असण्याची शक्यता असणार आहे. म्हणजेच काय, एंड युजर ज्यावेळी कस्टमर तो प्रोडक्ट वापरणार आहे त्यावेळी त्याला त्याची क्वालिटी समजणार आहे. म्हणून काय म्हटलं आहे, रिलेटेड टू द एंड युजर. रिलेटेड टू द एंड युजर. एनी इक्विपमेंट और मशीन इन मॅन्युफॅक्चर्ड फॉर डुईंग अ स्पेसिफिक वर्क. एखादं इक्विपमेंट किंवा मशीन हे मॅन्युफॅक्चरिंग केलं जातं एखादं स्पेसिफिक वर्क करण्यासाठी. Many parts of components are assembled to construct an equipment or machine. Thus, performance of machine depends upon individual performance of each component or part. त्याचा परफॉर्मन्स आपण चेक कसा करणार आहे, त्याचं पर्टिक्युलर त्या मशीनकडून होणारं काम किंवा त्या इक्विपमेंटकडून होणारं काम. म्हणजे आपण एखादी इक्विपमेंट जरी घेतलं, इन्स्ट्रुमेंट जरी घेतलं, चायना मेड. आता व्हर्नियर कॅलिपर्स बघा, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कंपन्या आहेत, पण प्रत्येक कंपनीच्या त्या व्हर्नियर कॅलिपरची, त्या इक्विपमेंटची जी लाईफ आहे, त्याची मेंटेनॅबिलिटी आहे, रिलायबिलिटी जी आहे, ॲश्युरन्स जो आहे, तो काय आहे, डिफरंट आहे. त्याचा परफॉर्मन्स इंडिव्हिज्युअली त्या इक्विपमेंटच्या कामावर डिपेंड आहे. आता क्वालिटीच्या डेफिनेशन्स वेगवेगळे आहेत. द component is said to possess good quality if it works well in the equipment for which it is meant. Thus, quality is defined as fitness for purpose. त्याचं काम चांगलं असेल तर आपण त्याला म्हणतो क्वालिटी चांगली आहे. मोबाईल फोन आहे, सॅमसंगचा आहे, नोकियाचा आहे, ओप्पोचा आहे, विवोचा आहे. ओके, एखाद्यानं ओप्पोच्या मोबाईलनं आपल्याला परफॉर्मन्स चांगला जातो तर आपण म्हणतो क्वालिटी चांगली आहे. त्याच ठिकाणी नोकियाचा असेल तर परफॉर्मन्स बॅड दाखवला असतं तर तो क्वालिटी बाद आहे आपण असं म्हणतो, बॅड क्वालिटी प्रोडक्ट. ओके, असं आपण ते म्हणजे फिटनेस फॉर पर्पज, फिटनेस फॉर यूज डिपेंड आहे त्याच्या, तो प्रोडक्ट कसा फिट आहे, त्याच्याकडून कोणकोणते आपल्याला म्हणजे ज्या आपण त्याला म्हणतो आपण काय फॅसिलिटीज ज्या आहेत त्या कशा प्रमाणात पुरवल्या जातात कस्टमरला, आणि तो कशासाठी फिट आहे, कम्फर्ट आहे कस्टमरला यूज करण्यासाठी. कंझ्युमर जो आहे त्याला यूज करण्यासाठी तो फिट कसा आहे, त्यावर आपण त्याची क्वालिटी ठरवतो. ओके, क्वालिटी इज अ डिस्टिंग्विशिंग फीचर और ग्रेड ऑफ प्रोडक्ट इन अपीयरन्स, परफॉर्मन्स, लाइफ, रिलायबिलिटी, टेस्ट, ओडर, मेंटेनॅबिलिटी. क्वालिटी इज अ डिस्टिंग्विशिंग फीचर्स और ग्रेड ऑफ प्रोडक्ट. म्हणजे एखाद्या प्रोडक्टला आपण प्रोडक्टचे फीचर्स बघणार आहे, त्याचं स्पेसिफिकेशन बघणार आहे, त्याची ग्रेड बघणार आहे, अपीयरन्स, परफॉर्मन्स, लाइफ, रिलायबिलिटी, टेस्ट, ओडर, मेंटेनॅबिलिटी एक्सेट्रा. दिस इज द फीचर्स ऑफ प्रोडक्ट. आणि याच्यातून त्याला आपण काय करणार आहे, सेग्रिगेट करणार आहे. Different meaning could be attached to the word quality under different circumstances. म्हणजे वेगवेगळ्या सर्कमस्टन्सेस वेगवेगळी क्वालिटी आपण सांगू शकतो. मिनिंग ऑफ क्वालिटी वेगवेगळी आहे. द वर्ड क्वालिटी डज नॉट मीन द क्वालिटी ऑफ मॅन्युफॅक्चर्ड प्रोडक्ट ओनली. इट मे रेफर टू द क्वालिटी ऑफ द प्रोसेस and even that of management, where the quality manufactured product referred as or defined as quality of product as the degree in which it fulfills the requirement of the customer. It is not absolute, but it is judged or realized by comparing it with some standards.
तर याच्यामध्ये काय सांगितलं आहे बघा, द वर्ड क्वालिटी डज नॉट मीन द क्वालिटी ऑफ मॅन्युफॅक्चर्ड प्रॉडक्ट ओनली. क्वालिटी ऑफ मॅन्युफॅक्चर्ड प्रॉडक्ट ओनली याच्याशी रिलेटेडच फक्त क्वालिटी हा वर्ड नाही. इट मे रिफर्ड वेअर द क्वालिटी इन द प्रोसेस. त्याचा इनपुट आहे मॅन, मशीन, मटेरियल अँड इवन दॅट ऑफ मॅनेजमेंट. आणि ते मॅनेजमेंटवर डिपेंड आहे. मॅनेजमेंटवर डिपेंड आहे. क्वालिटी ऑफ प्रोडक्ट ॲज द डिग्री इन विच इट फुलफिल्स द रिक्वायरमेंट ऑफ द कस्टमर. त्याच्यामध्ये क्वालिटी ऑफ प्रोडक्ट आपण कधी म्हणतो आहे, त्या प्रोडक्ट थ्रू त्या कस्टमरच्या रिक्वायरमेंट आहेत, जो कस्टमर फुल्ली सॅटिस्फाईड झाला तर त्यावेळी आपण तो म्हणतो प्रोडक्ट हा क्वालिटी प्रोडक्ट आहे. क्वालिटी बिगेन्स विथ द डिझाईन ऑफ अ प्रोडक्ट in accordance with the customer's specification. Further, it involved the establishment, measurement standards, the use of proper material, selection of suitable manufacturing process, etc. Quality is a relative term and it is generally used with reference to the end use of the product. याच्यामध्ये बघा काय काय इन्व्हॉल्व आहे. मेजरमेंट स्टँडर्ड्स म्हणजे आपण मेजरमेंटसाठी काय यूज करणार आहे, कोणतं इक्विपमेंट्स, इन्स्ट्रुमेंट यूज करणार आहे आणि त्याचे स्टँडर्डायझेशन कसं आहे. प्रॉपर मटेरियल यूज करायला पाहिजे, सुटेबल मॅन्युफॅक्चरिंग सिलेक्ट करायला पाहिजे, प्रोसेस सिलेक्ट करायला पाहिजे. आणि हे सर्व केल्यानंतर एंड युजर थ्रू काय झालं पाहिजे, त्याचं फुलफिलनेस झाली पाहिजे, रिक्वायरमेंटची फुलफिलनेस झाली पाहिजे. क्रॉसबाय डिफाईन्ड ॲज, आता डिफाईन केलेलं आहे बघा. क्वालिटी इज कन्फर्मन्स टू रिक्वायरमेंट ऑर स्पेसिफिकेशन्स. क्वालिटी इज कन्फर्मन्स टू रिक्वायरमेंट ऑर स्पेसिफिकेशन्स. असं कन्फर्म झालं की रिक्वायरमेंट फुलफिल झालेलं आहे त्यावेळी त्याला आपण क्वालिटी म्हणतो. ज्युरॉन डिफाईन्ड ॲज क्वालिटी इज फिटनेस फॉर यूज. The quality of a product or service is the fitness of that product or service for meeting or exceeding its intended use as required by the customer. म्हणजे प्रॉपर सर्व्हिस, प्रॉपर सॅटिस्फिकेशन, फुलफिलनेस ऑफ द रिक्वायरमेंट्स फ्रॉम द कस्टमर्स जे आहेत त्या फुलफिलनेस झालेल्या आहेत रिक्वायरमेंट, ते आपण त्याला म्हणतो क्वालिटी प्रोडक्ट. नेक्स्ट याच्यामध्ये बघा आपण असंच म्हणू शकतो आहे, क्वालिटी इज अ मेजर ऑफ डिग्री ऑफ जनरल एक्सलन्स ऑफ द प्रोडक्ट. ओके, दॅट इज अ स्पायरल ऑफ प्रोग्रेस इन क्वालिटी. क्वालिटी म्हणजेच काय, फिटनेस फॉर पर्पज, फिटनेस फॉर यूज, degree of general excellence of the product. That is the definitions of the quality. तर याच्यामध्ये बघा क्वालिटी प्रोग्रेस कसं आहे बघा. फर्स्ट मार्केट रिसर्च. याच्यामध्ये मार्केट रिसर्च, प्रोडक्ट डेव्हलपमेंट अँड डिझाईन, त्याचं डिझाईन अँड डेव्हलपमेंट केलं. त्यानंतर स्पेसिफिकेशन्स त्याचं काय काय असणार आहे ते आपण डिटरमाइन केलं. पर्चेसिंग, सप्लायर्सकडून आपण काय केलं, पर्चेसिंग केलं, मटेरियल असेल ते. ऑपरेशनचा प्लॅन बनवला. प्रोडक्शन चालू केलं, त्यानंतर त्याचं इन्स्पेक्शन केलं. त्यानंतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सपोर्ट. प्रोडक्शन झाल्यानंतर, प्रोडक्ट बनल्यानंतर त्याचं इन्स्पेक्शन केलं, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सपोर्ट. होलसेलिंग, रिटेलिंग, युजर्स अँड मार्केटिंग, कस्टमर सर्व्हिस. ओके, हा ॲरो गेला. त्यानंतर फीडबॅक काय आला, परत कस्टमरकडून फीडबॅक आला, युजर्सकडून फीडबॅक आला. परत मार्केट रिसर्च, परत काय झालं, मार्केट रिसर्च. आणि याच्या थ्रू काय झालं, हळूहळू काय झालं,
आता आपल्याकडे मोबाईल फोन्स आहेत. प्रथमतः 2G मोबाईल विदाउट कॅमेरा, ओनली आउटगोईंग आणि इनकमिंग कॉल्स त्याच्यावर व्हायचे. नंतर त्याच्यामध्ये कॅमेरा आला. नंतर त्याच्यामध्ये 2G, 3G, 4G टाईप्स आले. ओके, त्याच्यामध्ये कॅमेरा फॅसिलिटीमध्ये डेव्हलपमेंट झाली. म्हणजे काय झालं, हा मार्केट रिसर्च केल्यानंतर कस्टमरच्या रिक्वायरमेंट काय आहेत त्याच्यावरून त्या रिक्वायरमेंट ज्या आहेत फुलफिलनेस करण्याचं काम ह्या वेगळ्या मोबाईल कंपनीकडून झालं. म्हणजे ही प्रोग्रेस आहे क्वालिटीची. ही कशी आहे, प्रोग्रेस आहे. आणि तो प्रोडक्टची लाईफ वाढली, त्याची मेंटेनॅबिलिटी, रिलायबिलिटी, ओके, या सर्व जे फीचर्स आहेत ते त्याच्यामध्ये डेव्हलपिंग होत गेलं. त्यामुळे त्याची क्वालिटी वाढत गेली. ओके, नेक्स्ट, फॅक्टर्स अफेक्टिंग द क्वालिटी ऑफ प्रोडक्ट. Factors affecting the quality of product. Various factors affecting quality of product are enlisted below. तर कोणकोणत्या फॅक्टर्सचा अफेक्ट क्वालिटी ऑफ प्रोडक्टच्या क्वालिटीवर होतो. प्रोडक्टच्या क्वालिटीवर होतो. मशीन्स, raw material used, main manufacturing processes, dimensional variations in the product, various stages of inspection, types of material handling systems. आता याच्यामध्ये हे जे तुम्हाला फॅक्टर्स दिलेले आहेत, मशीन्स, आपण कोणत्या टाईपचं मशीन यूज करतो. म्हणजे आपण सुरुवातीला मॅन्युअल लेथ मशीन यूज केलं, त्याच्यावर बघा आपण जो प्रोडक्ट बनवणार आहे, एखादा पार्ट बनवणार आहे, त्याचं मटेरियल थोडंसं रिमूव्ह करणार आहे, तर त्याच्यामध्ये आणि ॲटोमॅटिक लेथ मशीनमध्ये डिफरन्स आहे. ॲटोमॅटिक लेथ मशीन आणि CNC मशीनमध्ये जे काम चालतं आहे त्या कामामध्ये डिफरन्स आहे. म्हणजे आपण कोणते मशीन्स यूज केलेले आहेत त्यावर त्या प्रोडक्टची क्वालिटी डिपेंड आहे. याच्यामध्ये एक एक्झाम्पल घेतलं आपण सरफेस फिनिशिंग. तर सरफेस फिनिशिंग हे लास्ट CNC मशीनमध्ये काय असणार आहे, स्मूथ असणार आहे. ओके, म्हणजे कोणतं मशीन्स आपण यूज करणार तेव्हा पण त्याचा पण अफेक्ट क्वालिटी प्रोडक्टच्या क्वालिटीवर होतो. रॉ मटेरियल कोणतं यूज करणार आहे, म्हणजे एखादा प्रॉडक्ट मेटलमध्ये पण बनत असेल आणि प्लास्टिकमध्ये पण बनत असेल तर त्याच्यामध्ये पण फरक पडणार आहे, त्याच्या लाईफमध्ये फरक पडणार आहे. बरोबर, म्हणजे रॉ मटेरियल कोणतं यूज करणार आहे. मेन मीन्स वर्कर कसं असणार आहे, स्किल्ड असणार आहे, अनस्किल्ड असणार आहे की सेमी स्किल्ड असणार आहे, त्याच्यावर पण प्रोडक्टच्या क्वालिटीवर इफेक्ट हा होणार आहे. मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस कोणती यूज करणार आहे, कोणती चूज केलेली आहे. प्रॉपर मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस जर चूज नाही केली तर त्याचा इफेक्टसुद्धा काय होणार आहे, प्रोडक्टच्या क्वालिटीवर पडणार आहे. डायमेन्शनल व्हेरिएशन्स इन द प्रोडक्ट. डायमेन्शनल व्हेरिएशन्स असेल प्रोडक्टमध्ये तर त्याच्यावर सुद्धा काय होणार आहे, प्रोडक्ट क्वालिटीवर फरक पडणार आहे. व्हेरियस स्टेजेस ऑफ इन्स्पेक्शन. म्हणजे याच्यामध्ये काय आहे, कोणकोणत्या स्टेजला इन्स्पेक्शन करावं लागतं आहे, त्या ठिकाणी आपल्याला प्रॉपर स्टेपला इन्स्पेक्शन हे केलं पाहिजे. तर तिथं नाही इन्स्पेक्शन झालं आणि एखादी स्टेप्स त्यामध्ये स्किप केली आणि पुढच्या स्टेपला जर इन्स्पेक्शन केलं तर तो प्रोडक्ट रिव्हरला येऊ शकतो किंवा कस्टमरकडे गेल्यानंतर त्याची कंप्लेंट येऊ शकते. बरोबर, म्हणजे त्याच्यावर पण प्रोडक्टची क्वालिटी डिपेंड आहे. टाईप्स ऑफ मटेरियल हँडलिंग सिस्टीम.
देन नंतर आता काय प्रोडक्ट बनलेलं आहे, सगळं झालेलं आहे. मटेरियल हँडलिंग सिस्टीम जी आहे ती कशी आहे, ओके. आता आपल्या शोरूममध्ये सुद्धा 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर बाहेरून आणल्या जातात, बरोबर. त्यावेळी ती मटेरियल हँडलिंग सिस्टीम जी आहे ती कशी आहे. जर येताना 2 व्हीलरला 4 व्हीलरला स्क्रॅचेस जर पडले तर त्या प्रोडक्टच्या क्वालिटीवर ऑब्व्हियसली इफेक्ट होणार आहे. दॅट इज द व्हेरियस फॅक्टर्स अफेक्टिंग क्वालिटी ऑफ प्रोडक्ट. Then quality characteristics. Quality characteristic can be defined as any physical or chemical property such as dimension, temperature, pressure, taste, odor or other such requirement is to define the nature of product or service. Quality characteristics means physical or chemical properties. Dimension असेल, टेम्परेचर असेल, प्रेशर, ओके, टेस्ट, ऑर्डर, अदर दॅन सच रिक्वायरमेंट्स. इट्स अ quality characteristics. In case of a hollow metallic pipe, its quality can be defined by stating the quality characteristics such as external and internal diameter, length, type of metal used. आता एखादा हॅलो पाईप घेतला आपण, हॅलो मेटॅलिक पाईप घेतला. याच्यामध्ये बघा मेटॅलिक पाईप म्हणल्यानंतर आपण MS मध्ये पण करतो, गॅलॉनमध्ये पण असते, ओके. त्याच्यामध्ये त्याचा एक्सटर्नल इंटरनल डायमीटर. फर्स्ट वन इज द डायमेन्शन. 4 इंची पाईप म्हणलं तर 4 इंची असला पाहिजे, 4 इंची असला पाहिजे. त्याचा इंटरनल डाय 4 इंची असला पाहिजे. त्याच्यामध्ये जर व्हेरिएशन आलं तरी त्याच्या क्वालिटीवर इफेक्ट होणार आहे. त्याची लेंथ. आता आपण एक जो पाईपचा आपण हे म्हणतो पीस म्हणतो, तो एक पाईपचा पीस किती 20 फुटाचा असतो. त्याच्यामध्ये व्हेरिएशन आलं तर 20/19 झालं किंवा 20/21 झालं. आणि टाईप ऑफ मेटल यूज. मग कोणतं मेटल यूज केलं आहे. वेगवेगळ्या मेटलमध्ये पाईप बनतात, पण कोणतं मेटल यूज केलं आहे त्या मेटलवर त्याची लाईफ ठरणार आहे, त्यांची मेंटेनेबिलिटी ठरणार आहे, रिलायबिलिटी ठरणार आहे. सो दिस इज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ क्वालिटी कॅरेक्टरिस्टिक्स. तर क्लासिफिकेशन ऑफ क्वालिटी कॅरेक्टरिस्टिक्स अकॉर्डिंग टू अनालिसिस, डायरेक्ट मेजरेबल आणि नॉन मेजरेबल. तर डायरेक्ट मेजरेबल काय काय कॅरेक्टरिस्टिक्स. वेट, स्ट्रेस, ग्रॅव्हिटी, लेंथ, डायमीटर, हे जे आहे ते डायरेक्टली मेजरेबल कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. याला आपण मेजर करू शकतो. नॉन मेजरेबल म्हणजे याला आपण मेजर करू शकत नाही. रिजेक्शन ड्यू टू फ्लॉज, क्रॅक्स, ब्रेकेज. म्हणजे एखादी फरशी बघितली आपण, त्या फरशीमध्ये जर क्रॅक गेला असेल तर तो आपल्याला वरून दिसतोय, विजिबल आहे, दिसतो. त्यामुळे त्याला आपण रिजेक्ट करतो. किंवा ब्रेक झालेला आहे तर कोपरा ब्रेक झालेला आहे, त्यामुळे त्याला आपण रिजेक्ट करतो. पण हे नॉन मेजरेबल आहे. तिथं काय आपण मेजर केले का नाही, नॉन मेजरेबल आहे. दॅट इज द नॉन मेजरेबल कॅरेक्टरिस्टिक्स. फ्लॉज, ब्रेकेजेस, क्रॅक्स. तर क्वालिटी कॅरेक्टरिस्टिक्स अकॉर्डिंग टू टाईप. आपण पहिल्यांदा काय बोललो, अकॉर्डिंग टू अनालिसिस, डायरेक्टली मेजरेबल अँड नॉन मेजरेबल. नेक्स्ट अकॉर्डिंग टू टाईप. टेक्नॉलॉजिकल. एक्झाम्पल काय आहे त्याचं, डायमीटर, लेंथ, विस्कॉसिटी, टेम्परेचर एक्सेट्रा. टेक्नॉलॉजिकल. सायकोलॉजिकल, ब्युटी, टेस्ट, ओडर. सायकोलॉजिकल म्हणजे आपल्याला काय ना, ब्युटी, सुंदर दिसणे. टेस्ट, त्याची चव. ओडर, वास. ओके, सायकोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स. कॉन्ट्रॅक्च्युअल,
सेफ्टी, गॅरंटी, वॉरंटी. कॉन्ट्रॅक्च्युअल म्हणजे कॉन्ट्रॅक्ट, त्याची गॅरंटी वॉरंटी किती आहे. टाईम ओरिएंटेड, रिलायबिलिटी अँड मेंटेनॅबिलिटी अँड लाईफ. टाईम ओरिएंटेड कॅरेक्टरिस्टिक्स काय काय आहेत, म्हणजे आपण 2 वर्षी लाईफ आहे, 3 वर्षी लाईफ आहे. मेंटेनॅबिलिटी, त्याची मेंटेनन्स कधी येतो, 5 वर्षांत इंजिनचं काम निघतं असं आपण म्हणतो गाडीचं. तसं टाईम ओरिएंटेड, मेंटेनॅबिलिटी, रिलायबिलिटी, त्याची शुअरता. इथिकल, हॉनेस्टी अँड इंटिग्रिटी. हॉनेस्टी अँड इंटिग्रिटी, that is the classification of quality characteristics. That is the classification of quality characteristics. Okay, thank you friends.